काश्मीर पासून कन्याकुमारी पतूर वाहतो देशभक्तीचा वारा. काश्मीर पासून कन्याकुमारी पतूर वाहतो देशभक्तीचा वारा. जगभरात गुंजो फक्त जय हिंदचा नारा. भारत मातेच्या रक्षणाची घेतली फौजी नान. अजिंक्यरावांच्या कर्तृत्वानं वाढल देशाची शान. वा वा वा. अजिंक्य आता तुझं होऊ दे. बर. शीतल, ते असं नाही, हुकण्यात होऊ दे बाबा. अहो पण नाही येत मला उकाना. अरे घे की, हुकण्यात घे. अरे अजय घे की एखादा हुकाना. हे आजा, अरे घे की. अहो घ्या की. घ्या की. घ्या की. अहो घ्या की घ्या. अरे घे की. बर. भाजीत भाजी मेथीची. ए नाही ही भाजीचं लय जुनं झालंय बर का. दुसरा एखादा चांगला घे. पण मला माहित नाही, एवढाच माहिती. नाही उकाना घेतल्याशिवाय तुला आज सोडणारच नाही बाबा. पण रावल्या टेन्शन नॉट. बघ, चांदीच्या बैलगाडीला सोन्याच्या पट्ट्या. शीतलचं नाव घेतो रावल्याचा पट्ट्या. राहू दे, घेतो माझं मी. जा. काहीतरी घेते. ऐका. रायगडी मंदिरी वसे माझा राया. रायगडी मंदिरी वसे माझा राया. भारत मातेस अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराने जोडली माझी आणि शीतलची जोडी. जगदीश्वराने जोडली माझी आणि शीतलची जोडी. प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती. आणि रे जा ग आता, माप तेवढं भरून आण जा. चल ना, चल चला. पुष्पा अगं चल की, पोरांना तो वाळून घेऊया. शीतल, माप ओलांडताना धान्य घरभर पसरलं पाहिजे बर का. शीतल माप हळूच ओलांड, नाहीतर लातानं उडावलंस तर सासूला लागायचं. अरे चला, किती उशीर लावाल. चला. शीतल आता हे माप ओलांड आणि लक्ष्मीच्या पावलाने घरात ये.
जेडे काय हो काय झालं? काय झालं विचारा तुमच्या पुरीला. जेडे काय झालं ग? काय हो पाहुणं काय झालं? पाहुणं कोण पाहुणं? मी काय तुमचा जावई बिवय नाही. अहो असं का बोलताय? काय चुकलंय का पुरीकडनं? पुरीकडनं काय नाही चुकलं. चुकलं माझं तुमच्या पुरी संग लग्न करून. अहो पण काय झालं काय? ए तू मध्ये बोलू नको हा? आओ मी पाया पडते तुमच्या, त्यांना काय बोलू नका. काय बोलू नका? पहिल्याच दिवशीपासून मला संशय आला होता. कसला संशय? असा भोळेपणाचा आव्हान नको. तुमचं सगळं कळलंय मला. अहो हे बघा काय झालंय ते नीट सांगा. तुमच्या बच्च्याचं आणि तुमच्या पुरीचं लपडं चालू आहे. काय अजिंक्य खरंय काही? अगं मम्मी आम्ही नव्हतो बोलत. जेडे तू गप्प बस, मला ह्यांच्याकडनं ऐकायचंय. अहो नाही मामी. खोटं बोलतोय हा. घे शपथ आणि सांग. अहो काय बी काय बोलताय? खरं तेच बोलतोय. हिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून हिला नाकारली. पण नाकारून सुद्धा हिच्या सोबत संबंध काय तोडले नाहीत. ओ काय तोंडाला ते बडबडू नका. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा गैरसमज झाला होता. आता सगळं क्लिअर आहे. हे बघा पाहुणं आपण आत बसून बोलूयात का? का आत का? इथं का नको? नाही आपण आत बसून बोलूयात की. लोकांसमोर बोलायला लाज वाटते काय? का सगळ्यांना कळेल याची भीती वाटते?